ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, नेमकं काय प्रकार घडलेला आहे? काय निवेदन देण्यासाठी यासाठी आलो की गेल्या 9/4/2025 रोजी माझ्या घरावर जो हल्ला झाला आणि माझ्या घराचं तोडफोड केल्यानंतर मी कंप्लेंट दिल्यानंतर मी मला न्याय मिळावा म्हणून मी काय कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांच्या दारात उपोषणाला बसल्यानंतर साहेबांनी आदेश देऊनही कलेक्टर साहेबांनी SP साहेबाला नगरपालिकेला तुमच्या पोलीस स्टेशनला आदेश देऊनही कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत न्याय मिळाला नाही किंवा माझी दखल घेतलेली नाही. त्यामुळं या लोकांची मुजोरी वाढलेली आहे, जेणे की मला ज्यांनी आतापर्यंत त्रास दिला, तेजस शांताराम वडमारे, निळकंठ शांताराम वडमारे, दिलीप गवळी, सिद्धू वडमारे, सचिन रायभान वडमारे आणि नितीन वडमारे आणि इतरांनी माझ्या घरावर रात्री बेरात्री येऊन ते दगडफेक करत आहेत. आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही. मी आजही दहशतीखाली जगत आहे आणि मला कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्यामुळं मी आज रोजी SP साहेबांना निवेदन देण्यासाठी जे दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की मला 5-6 दिवसामध्ये जर मला न्याय मिळाला नाही तर माझं कुटुंब कोणत्याही म्हणजे याच्या महाराष्ट्राचे जाणता राजा यांच्या चरणी माझ्या कुटुंबासहित मी आत्महत्या करणार आहे. कारण का मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे. माझं वय वर्ष 70 आहे आणि जर समजा माझ्याच जीवाचं जर काही जरी झालं तर माझी मुलं जी पुढे मोठी होणार आहेत त्यांना जर बापच जर भेटला नाही किंवा बापच जर कौतुक करण्यासाठी राहिलं नाही तर त्या पदाची किंवा याची काय उपयोग होणार आहे. त्याच्यासाठी मी येणाऱ्या 5-6 दिवसात जर मला न्याय मिळाला नाही तर 100% नाही 1000% सांगतो माझं कुटुंब या ठिकाणी महाराजांच्या चरणी आत्मदहन करणार हे निश्चित ठरलेलं आहे.